त्याला अंघोळ घातली आणि झोक्यात टाकलं. म्हटलं मॅडम झोपल्या की कामं सुचतात, पण मॅडम काही 1 तास झोपल्याच नाही बरं का. मग काय इकडं मॅडम झोपल्या आणि आपलं कामाला लागले. दीदी तर सकाळी 6:30ला शाळेत गेलेली होती आणि शौर्याला सुट्टी होती. चपात्या करून घेतल्या आणि म्हटलं आता काय भाजी करावं, तर मॅडम म्हणे मम्मी भेंडीची भाजी बनव, मी कापून देते, मी मदत करते तुला. म्हणलं ठीक आहे कर. मग पटकन आपलं आवरून घेतलं आणि भेंडीची भाजी टाकली ना, अशी मस्त एकदम कुरकुरीत भेंडीची भाजी केली आणि गरम गरम जेवायला बसले. म्हटलं पहिले पोटपूजा नंतर कामधुजा, असं मस्त गरम गरम जेवण करून घेतलं आणि मग राहिलेले कामं केले. शौर्या मॅडम आमची खुर्चीवर बसून जेवत होती, त्यामुळे ती काय व्हिडिओत आली नाही. मग आपलं भांडी वगैरे पण घासून घेतले. मग क्रिशा उठली होती, तिला थोडं घेतलं शांत केलं आणि मग शौर्याला म्हटलं लक्ष दे, बाकीचे कामं आवरून घेते. मग पटापटा आपलं असं कामं आवरायला घेतले. आणि आज आमच्या साईच्या शेंगा खायच्या होत्या. मग साहेब बोले उकडायला टाकून दे, मग त्याच टाकत होत्या. असं मस्त शेंगा उकडायला टाकून दिलं होत्या. आणि दीदी पण घरी आलेली होती, अशी क्रिशासोबत गप्पा मारत होती. मग दीदी घरी आली आणि कपडे वाळवत होती. त्यावर आमच्या मॅडम मधातच ॲक्टिंग करतं. काम एक करत नाही, पण ॲक्टिंग लय भारी करते आमची शौर्या मॅडम. मस्ती मदत करत होती. आणि मग काय काल मोत्याच्या कानातले घातले ना, आज आता हे असे डायमंड टाईप घातले होते. बरं मुद्दामच चिडवत होती, तिला लई शौक आहे असं वेगवेगळ्या कानातल्याच्या. आणि अशी हिला डान्स शिकवत होती. इकडं क्रिशाला चहा करायला घेतलेला होता, म्हटलं आता चहा प्याव, तिच्यात मदत करत होती. अशी आमची शौर्य आहे.